आज सकाळपासून छकुलीचा फोन नाही आला. फोन लावून पाहतो तिला काय म्हणते तर. रोजच बहिणीचा फोन आला पाहिजे असं काही लिहिलं आहे का कायच्यात की रोजच फोन आला पाहिजे? चल मी फोनच लावतो, पाहतो मी काय म्हणते तर. You do not have valid recharge plan. Please call later. हे काय गुड नाईट करू राहिली वा? बैरे मला माझ्या बहिणी संग बोलायचं आहे, तू काय मंदात बोलू राहिली व ते? रे तो गुड नाईट नाही म्हणून राहिला. रिचार्ज संपलं म्हणते तू या मोबाईल मधलं, ते आता फोन लागत नाही. त्याचं म्हणणं आहे तू लवकर स्वयंपाक पाणी कर आता. हो रिचार्ज संपलं का? मग द्या ना माझ्या मोबाईलवर बॅलन्स टाकून. मला कसं दिवसभर फोन लावणं पडते याले त्याले, तर मग कसं बॅलन्स संपली की लयच परेशानी होते. आताच तर रिचार्ज संपलं तुझं, आता थांब महिनाभर टाकू. मग महिनाभरानं रिचार्ज किती महाग झाली तुला माहित आहे का? अंबानीच्या पोराचं लग्न आहे, लग्न होईपर्यंत रिचार्ज लय महाग होणार आहेत आता. काऊन वा? त्याच्या पोराच्या आणि रिचार्जचा काय संबंध आला? लग्नात ते नवरे नवरीनं पाया लागलं तर भातकं द्यावं लागते ना. आपल्याला काय ते लग्नात बोलावणार नाही ना, आपण तर त्यांना काही देणार नाही. म्हणून ते 50 रुपयानं रिचार्ज महाग करेल आहे. असं समजायचं की ते नवरे नवरीले पैसे दिले. नरदे नवरीले पैसे द्यायची पद्धत आहे आपल्यात, पण हे जरा रिचार्ज वाढून पैसे घ्यायची पद्धत जरा मला अलगच वाटून राहिली. रिकाम्या गोष्टी ऐकायला काही टाइम नाही मले. तू लवकर स्वयंपाक करून डब्बा बांध. वावरात ते फवाराचे माणसं येऊन बसेला आहे, ते वावरात झाली उशीर होऊन राहिला. कर लवकर, पाणी आला तर माझ्या फवारा लागेल नाही. एक वेळ बायासंग चर्चा करणंच पडेल याचं काय आहे तर रिचार्जचं आज. शांताबाई लयच उशीर केला हो याले. किती वाळकडचं आम्ही इथे बसेला वाट पाहू राहिलो तुमची. हो ना बाई, घरचं ससरत नाही. घरचं करता करता नाकी नाव येते. याले थोडासा वेळच झाला बाहेर. मी म्हणत होती की ते रिचार्ज लयच महाग झालं म्हणते. माझ्या मोबाईलमधलं बॅलन्स झालं आज. ते गुड नाईट करत जाय मोबाईलमधली बाई. शांताबाई तसं नसते ना होते. गुड नाईट नाही म्हणत ते. असं म्हणते युअर बॅलन्स इज संपलं, लवकर ते फास्ट मध्ये टाका अशी म्हणते ते आपल्याला. तुम्ही ऐकता काही सांगता काही बाई अलगच. बाई तुमचा मोबाईल का इंग्लिश मध्ये बोलते का? आमचा तर मराठीच बोलते. ते तर म्हणते की तुम्हारा बॅलन्स खत्म हुआ है, तो तर आमचा मोबाईल इंग्लिश मध्ये बोलता भी येत नाही. झालो बाई ते रिकामे धंदे काही सांगू नका. ते मुद्द्याचं सांगा काय आहे तर रिचार्ज काऊन महाग झालं तर. आज नेहाचे बाबाले सकाळी म्हटलं रिचार्ज मारा, तर मला ते म्हणत की ते रिचार्ज महाग झाले. मग काय झालं? मी म्हटलं काऊन महाग झाले, तर ते मला म्हणत की ते अंबानीचे इथे लग्न आहे, तर ते नरदे नवरीले खाऊ म्हणून ते रिचार्ज महाग झाले. म्हणजे काय म्हणणं आहे शांताबाई तुमचं? मला तर काही समजलं नाही बाई. ते नरदे नवरीले खाऊ नाही देत का आपण? असं म्हणणं आहे त्याचं की रिचार्ज वाढव ना काय, त्याला खाऊ दिला काय? आता कसं इतकं तर लोक काही लग्नाला जाते नाहीत. त्याचं म्हणणं आहे तुम्ही काय स्वतःहून आम्हाला 50 शिल्लक देसाल म्हणून रिचार्ज वाढवलं त्यानं. त्याचं म्हणणं आहे माझ्या लेकराला खाऊच दिला तुम्ही 50 रुपये म्हणून रिचार्ज वाढवले. तसं नाही ना शांताबाई, म्हणून नाही झाले ना. त्याला काय खाऊचं काय कमतरता आहे का त्याची इथे? तुम्हाला माहित आहे का हे आपली सविताबाई आहे का नाही, हे काय करते दिवसभर व्हिडिओ पाहते रेसिपीचे. संध्याकाळ झाली की लावते हंडा त्या खिचडीचा. म्हणून ते रिचार्ज महाग झाले. म्हणजे हिनं कसं दिवसभर रेसिपी पाहते संध्याकाळ झाली की खिचडीच खाऊ घालते निरा. होय हो या रेखाले तर काही कामच नाही. मला म्हणते की दिवसभर मी रेसिपी पाहतो संध्याकाळी हंडा लावतो. हेच तर रोज खिचडी लावते. लयच तर मलीच्या घरातले सिट्ट्या ऐकू येतात रोज संध्याकाळी. या रेखाचं काम तर खासच आहे. बाकी हे रेखा माहित नाही तुम्हाला, रोज निराते मेशो आणि शॉपशीवरच्या साड्या पाहते आणि ऑर्डर करते. म्हणून ते रिचार्ज महाग झालं. हिच्याच्यानं महाग झालं. ते निरा ऑनलाईन बोलावत राहते ना त्या साड्या, म्हणून ते रिचार्ज महाग झालं. मला तर वाटते बाई आपल्या सरीच्या नवऱ्यानं एकी करून त्या अंबानीला फोन लावला असेल की रिचार्ज माग कर रे बा तू. या बाया निरा बिन करून राहिल्या. निरा दिवसभर फोन करत बसतात ना बाई. अनलिमिटेड असलं तर इतक्या बोलतात. जेवली का, उठली का, बसली का, झोपली का, म्हणून ते रिचार्ज माग झाले असतील. आता कसं बाई फोन बोलासाठी असते तर बोलणारच आहे ना माणूस. तो का शोपीस आहे का? शोकेस मध्ये ठेवून देईल. या प्रतीक्षाचं काम काही बी आहे. आता कसं आहे माणूस थोडंसं थकलं की पाहणारच आहे युट्यूब. आता बाया आहेत तर बाया रेसिपीज पाहतील. इरी काय पाहणार आहेत? लगे काय आहे 1-2 साडी तर बाईची जात बोलावणारच आहे. हे म्हणजे इतकी सांगू राहिली आपल्याला. स्वतःच निरा दिवसभर त्या मोबाईलच्या बाहेर निघत नाही. दुसऱ्याला बोलणं ज्ञान शिकवते इथे आली तर. काय बाई बाया जमा झाल्या की लावलं ते ना आपापलं. मी काय सांगू राहिली तुम्हाला की आपलं रिचार्ज महाग झालं त्याच्यावर काही उपाययोजना करू आपण. आणि तुम्ही तुमचंच लावलं. ते म्हणते खिचडी करते, ते म्हणते साडी घेते, ते म्हणते की फोन लावते. हे काही कारण झाले का आपल्याला? कसं आता रिचार्ज महाग झालं तर काय करता मग? मी म्हटलं विचारावं बायाले. शांताबाई तुम्हाला काय वाटते तो अंबानीच हुशार आहेत का? या बाया त्याच्यापेक्षा हुशार आहेत. एकटा रिचार्ज मारतात मोबाईलले आणि 3 महिने आपापल्या नवऱ्याच्या मोबाईलले वायफाय कनेक्ट करून मोबाईल पाहतात. बाया त्याच्यापेक्षा शाईन आहेत ना. 12 महिन्यातून 2 खेप तर रिचार्ज मारतात मोबाईलले, मग करतात कनेक्ट आणि बसतात पाहत मोबाईल. हो बाई असंही करायला पुरते. मला तर आयडिया आवडली बाई. असंच करायला लागत जाईल. 1 महिना मारा लागेल माणसाच्या याच्यात आणि 1 महिना मारा लागेल आपल्या याच्यात. बरोबर आहे हे आयडिया या बाईची. सविताबाई त्याच्या मोबाईल मध्ये रिचार्ज टाकून का माणसं का आपल्याला घरी सापडते का? त्याच्यापेक्षा
तू येन माया घर का एक बिताड आहे बिचारे. असं करत जाऊ आपण. 1 महिना मी टाकत जाईल रिचार्ज, तू माया मोबाईलला कनेक्ट करत जाय, आणि 1 महिना तू टाकत जाय रिचार्ज. मग मी माया मोबाईल तू या मोबाईलला कनेक्ट करत जाईल, आणि झालं. अंबानीनं 50 वाढो का 100 वाढो, आपण तर हिंडून फिरून त्याचा बदला बरोबरच केला का नाही मग. हो हे बी आयडिया आवडली बाई मला तुला. हे आपण असंच करत जाऊ काय. हो बाई, हे बी आयडिया तुमचे चांगले आहेत. पण मी तर काही रिचार्जच्या नादी नाही लागत. मला काम पडलं की मी तुमच्या घरी येत जाईल आणि तुमच्याच फोनवरून फोन लावत जाईल. आपल्या कसं पुऱ्या कॉलनीतून एकाही मोबाईल रिचार्ज मारलं तरी बी चालून जाते. काय बाई या बाया, मला तर वाटलं मीच हुशार आहो का. या तर मायापेक्षा 150 ने निघाल्या हो माय सऱ्याच्या सऱ्या जणी. अव शांते, मी सकाळपासून वावरात गेलो, फवारा मारून आलो, तरी तुमचं झालंच नाही. काय बाया, तुमच्या गप्पा होत का काय होत? किती वेळच्या गप्पा करू राहिले तुम्ही? चाल बरं घरी, मला चहा पाणी कर जरासं. आता कसं आहे, लय वाजले, 4 वाजले. चाल बरं घरी, चहा ठेव बरं तेवढा. मी काय म्हणतो मित्रमंडळी, व्हिडिओ काही जास्त मनाला लावून घेऊ नका. हा फक्त कॉमेडी म्हणून व्हिडिओ आपण बनवला. आता मी चाललो चहा प्याले, तुम्ही बी या चहा घ्याले. आणि आपला व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.